एस प्रिफिक्स सेकंडरी प्रोफिक्स. त्याच्यानंतर कोणतं? प्रायमरी प्रोफिक्स. सेंटरला काय? वर्ड रूट. राईटला प्रायमरी सफिक्स, त्याच्या राईटला सेकंडरी सफिक्स. आता एक साधी गोष्ट आहे, जे नावाच्या आधी असतं त्याला काय म्हणणार तुम्ही? प्री. नावाच्या नंतर काय असतं? सफिक्स. सफिक्स. ठीक आहे. मग आता सेकंडरी सफिक्स म्हणजे काय? तर आपण एखादं नाव लिहितो, जसं इथं एक्झाम्पल बघा. त्या नावामध्ये सबस्टिट्युएंट विथ लोकंड. सबस्टिट्युएंट म्हणजे काय? समजा ही तुमची मेन चेन आहे अशी 4 कार्बनची, त्याला ही ब्रँच आहे, तर इथं नंबर आला 2. आपण लिहिताना कसं म्हणणार? 2 मिथाइल. सो 2 हा झाला लोकंड. लोकंडचा अर्थ होतो लोकेशन, आणि त्या ब्रँचचं नाव. या दोघांना एका वेळेस काय म्हणायचं? सेकंडरी प्रिफिक्स. ओके. सो मी इथं लिहून ठेवतो सेकंडरी प्रिफिक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल 2, 3 आणि समजा मिथाइल वगैरे. प्रायमरी प्रिफिक्स म्हणजे फक्त सायक्लो. लक्षात ठेवा, एखादी रिंग जर असेल तर त्याला सायक्लो म्हणायचं. वर्ड रूट तुम्हाला सगळ्यांना माहिती, तुम्ही 10वी पासून करत आले. एका कार्बनला काय म्हणतो आपण? मीथ. 2 ला ईथ, 3 ला प्रॉप, 4 ला काय म्हणतात? ब्यूट. नंतर काय असतो? पेन. हेक्स. हे सगळे काय झाले? वर्ड रूट. ओके. या नावामध्ये बघा 2, 3 डाय मिथाइल, हे सगळे आता अंडरलाईन केलेलं काय? सेकंडरी प्रिफिक्स. प्रायमरी प्रिफिक्स या नावामध्ये सध्या नाहीये. पेंट म्हणजे काय? वर्ड रूट. आणि ANE म्हणजे काय? प्रायमरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स म्हणजे फंक्शनल ग्रुपचं नाव असतं. फॉर एक्झाम्पल अल्कोहोलला काय म्हणतात शेवटी? ओएल. अल्डिहाइडला एल. कीटोनला ONE. एस्टरला काय असतं? ET वगैरे. ऍसिडला काय असतं? आयसी. आयसी ऍसिड किंवा आयसी ऍसिड. तर हे सगळे सेकंडरी सफिक्स आहे, जे सध्या आपल्याकडे नाही म्हणून हे पण कॅन्सल. सो हे झालं तुमचं नाव. ओके. फॉर्मॅट सगळ्यांना समजला का? हो सर. येस सर. समजला? बघू आपण. सर हा, सांगा बरं काय होतं लेफ्टला? सेकंडरी सफिक्स. प्रिफिक्स. देन प्रायमरी प्रिफिक्स. परत एकदा विचारतो, सगळ्यात लेफ्ट साइडला काय होता? सेकंडरी प्रिफिक्स. प्रिफिक्स. त्याच्यानंतर प्रायमरी प्रिफिक्स. त्याच्यानंतर वर्ड रूट. ओके. त्याच्या राईटला काय होतं? सेकंडरी सफिक्स. सेकंडरी का प्रायमरी प्रायमरी? प्रायमरी सगळ्यात शेवटी सेकंडरी सफिक्स. सगळ्यात जे लेफ्टला होतं पहिलं ते काय होतं? सेकंडरी प्रिफिक्स. सेकंडरी प्रिफिक्स. ओके. मग सेकंडरी प्रिफिक्सचा अर्थ काय? बघा, सेकंडरी प्रिफिक्सचा अर्थ काय? लोकेशन. एखाद्या गोष्टीचं लोकेशन आणि त्याचं नाव. नंतरून प्रायमरी प्रिफिक्स काय असतं? एकच शब्द सांगितलं, कोणता? सायक्लो. वर्ड रूट तुम्हाला माहिती सगळ्यांना. त्याच्यानंतर प्रायमरी सफिक्स काय सांगतं? ANE, ENE, YNE म्हणजे सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे की ट्रिपल बॉन्ड आहे. ओके. आणि सगळ्यात लास्टला काय? फंक्शनल ग्रुपची माहिती देते. नाव काय त्याचं? सेकंडरी सफिक्स. ओके. हा फॉर्मॅट असतो. या फॉर्मॅट मध्येच IUPAC नेम द्यायचे असतात.
जर याच्यापेक्षा वेगळं काही लिहिलं तर ते आन्सर चुकेल तुमचं. ओके, पुढे बघा आता. एक मिनिट. येस, लोखंडचा अर्थ काय? एक एक स्टेप नीट समजून घ्या. आता लोखंडचा अर्थ मी माझ्या शब्दात काय सांगितलं? लोकेशन. लोकेशन. हा, लोकेशन कशाने दाखवतात? नंबर्सने. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 समथिंग. मग जर दोन लोखंड असतील, म्हणजे समजा 2 आणि 3 आहे, तर त्याच्यामध्ये सेपरेशन कशाने द्यायचं? कॉमन सेपरेट द्या. त्याच्यानंतर लोखंड झाले, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही अल्फाबेट लिहितात, अल्फाबेट म्हणजे काही पण लिहिलो, डायमिथाइल वगैरे, तर त्याच्यामध्ये काय द्यायचं? हायफन. हायफन म्हणजेच काय? साध्या सिंपल भाषेमध्ये डॅश. अजून एक, तुम्ही डाय ट्राय आयसो वगैरे लिहित असताना कोणत्याही प्रकारे सेपरेशन द्यायचं नाही. परत एकदा, तीन याच्यात माहिती काय दिली? लोकेशन असेल समजा 3 किंवा 4, याच्यामध्ये सेपरेट काय द्यायचा? कॉमा. नंबर कडून अल्फाबेट कडे जाताना मध्ये काय द्यायचा? हायफन. समजा तुम्ही डाय लिहिताय, तर डाय लिहिताना आणि तुमचा मेन जो वर्ड रूट आहे त्याच्यामध्ये कोणती गॅप सोडायचं नाही. हा झाला लोखंडची माहिती. पुढे प्रिफिक्स. प्रिफिक्स मध्ये काय महत्वाचं नाही एवढं, ते आपण बघितलंच आहे. खाली जाऊ, टेबल बघू आता. त्यांनी असं सांगितलं की कशाला काय म्हणायचं साधारण. इथं बघा, इथं लिहिलं की फॉर अ सायक्लिक कंपाऊंड सेकंडरी प्रिफिक्स वर्ड रूट. एवढं तुम्हाला अवघड करत नाही, फक्त नाव लक्षात ठेवा, तुम्हाला माहितीच आहे. आर ला काय म्हणतो आपण? अल्काइल. एक्स ला काय म्हणतो? हॅलो. हॅलो. ONO म्हणजे ऑक्सिजन जोडला असेल तर नाइट्राइट, आणि N जोडला असेल तर नायट्रो. दोघांचा फॉर्म्युला काय असतो? सेम, NO2 असतो. त्याच्या खाली बघा, OH ला काय म्हणतात? हायड्रॉक्सी. ब्रँचचे विषय चालला, मेन चेनचा नाही चालला. ब्रँच मध्ये OH म्हणजे हायड्रॉक्सिन, CH2 म्हणजे मिथाइल. त्याच्यानंतर C2H5 2 कार्बनला काय म्हणतात? इथाइल अमायनो. आणि OR ला काय म्हणणार? अल्कॉक्सी. R म्हणजे काय? अल्काइल. अल्काइल. त्याच्यातला ALK लिहिला, आणि ऑक्सिजनला काय म्हटलं? ऑक्झी. सो इट बिकम्स अल्कॉक्सी. नुसतं NO असेल तर नायट्रोसो, आणि CH2Cl असेल तर क्लोरो मिथाइल. ओके, हे काय पाठ करायची गरज नाही. जसं तुम्ही सॉल्विंग कराल तुमचं ऑटोमॅटिक लक्षात राहू शकतं ते. तुमच्या समोर जो टेबल आलेला आहे तो तुम्हाला ऑलरेडी माहिती का? सांगा मला. हो सर. हो सर. हो सर. शेवटचे 3 बघून ठेवा. 11 ला काय म्हणतात? अनडेक, देन डोडेक, अँड फायनली ट्रायडेक. सिंगल बॉन्डला A नी, डबल बॉन्डला A नी, ट्रिपल बॉन्डला Y नी म्हणायचं. सेकंडरी सफिक्स. आता हे काय बघा, कसं आहे की IUPAC च्या रूल नुसार सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट किंवा ज्याला पहिली प्रायोरिटी आहे तो फंक्शनल ग्रुप कोणता आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड. जर तो फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला मेन चेन मध्ये घ्यायचं. मग बाकी सगळे फंक्शनल ग्रुप काय होतात? सबस्टिट्यूएंट. OH ला ब्रँच मध्ये काय म्हणतात? हायड्रॉक्सी, म्हणजे सबस्टिट्यूएंट म्हणून. आणि CHO ला काय म्हणायचं? आता आपली पहिली प्रायोरिटी ऍसिड आहे, मग नंबरिंग इथून करा. 1 2 3 4 आणि 5. ओके, सो अल्फाबेटिकली जायचं. इथं आला F, इथं काय आला? H,
आणि इथं आला तुमचा 2 ला एम. अल्फाबेटिकली पहिला काय येणार? एफ, एच आणि एम. सो 3 फॉर्माइल, 4 हायड्रॉक्सी, 2 मिथाइल, 5 कार्बनला काय म्हणतात? पेंट. आणि पुढं पेंटॅनोइक ऍसिड. चला इथं थोडं अनालिसिस करून बघू. 3, 4, 2 आणि हे बाकी सगळे डिटेल याला तुम्ही काय म्हणणार? 3, 4 आणि 2 काय झाले? लोकंट. लोखंड. आणि हे बाकीचे शब्द तिन्ही Secondary पण काय झाले? लोकंट. सेकंडरी प्रिफिक्स पहिले 3 दिलेले. त्याच्यानंतर आपल्याकडे प्रायमरी प्रिफिक्स नाही कारण सायक्लो वगैरे नाही. मग मध्ये काय आलं? वर्ड रूट. वर्ड रूट कोणता आहे? पेंट. पेंट. त्याच्यानंतर ए एन काय किंवा ए एन ई काय? प्रायमरी सफिक्स. सफिक्स. ठीक आहे, ए एन ई. आता ई चा काय होणार? OIC ऍसिड पुढं. सो दॅट लास्ट वन काय? सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स. या फॉर्मॅट मध्ये लिहायचं असतं. पुढे जाऊ. अजून इथे एक टेबल दिलाय. टेबल मध्ये बरंच काही माहिती आहे. आपण सगळं नाही बघणार, आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला बघणार आहे सगळं. सध्या एक आयडिया घ्या फक्त. मध्ये अजून एक समजून घ्या की प्रत्येक फंक्शनल ग्रुप मध्ये काय काय ठिकाणी बघा ब्रॅकेट टाकलेले आहे. पहिल्यामध्ये कार्बनला ब्रॅकेट आहे, चौथ्यामध्ये एस्टरच्या कार्बनला आहे. त्याचा अर्थ काय बघा, टेबलच्या खाली लिहिले, वाचा बरं काय. कार्बनला ब्रॅकेट असेल तर काय? इन्क्लुडिंग पॅरेंट चेन. म्हणजे तो कार्बन मेन चेनचा पार्ट आहे असं त्यांना म्हणायचंय तिथं. ठीक आहे, चला आता परत वरती जाऊ. COOH याला प्रीफिक्स मध्ये नावच नाहीये आणि सफिक्स मध्ये नाव काय? OIC ऍसिड. ठीक आहे, आता त्याला नाव काय नाही कारण साधी गोष्ट आहे, ऍसिड जनरली नसतो, तो मेन चेनचाच पार्ट असतो. बाकी तुम्ही बघा दुसरा एखादा जनरल आपण बघू, सगळं टेबल बघायची गरज नाही. एस्टर आहे समजा, एस्टर जर तुमच्या चेनचा पार्ट असेल किंवा नसेल, चला ते सोडून द्या. हे काय होतं तुम्हाला कळत नाही ते एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट. तुम्हाला बेसिक माहिती तर आहे ना, अल्कोहोलच्या शेवटी काय येतो? OL. अल्डिहाइडला एल येतो, कीटोनला ON येतो, एस्टरला AT येतो, अनहायड्राइडला IC अनहायड्राइड आणि ऍसिडला IC ऍसिड येतं. हे सगळं माहिती आहे, त्यामुळं एवढा प्रॉब्लेम नाही येणार. पुढे चुकीची चेन, सॉरी कोणती करेक्ट चेन कोणती याच्यातली बघा बरं, कोणती चेन करेक्ट सिलेक्ट केलेली आहे? फोर्थ नंबरची सर. 4. मग बाकीच्या चेनला काय प्रॉब्लेम आहे? सर सेकंड मध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला नंबरिंगच नाही दिलेली, त्याला बरोबर. थर्ड मध्ये काय प्रॉब्लेम झाला? लॉंगेस्ट चेन Third 7 कार्बनची, 6 कार्बनची. हा, म्हणजे त्यांनी लॉंगेस्ट चेन घेतलीच नाही. ठीक आहे, म्हणजे आपली करेक्ट कोणती आली? फोर्थ वन. फोर्थ. नेक्स्ट. Which of the following has a correct numbering according to IUPAC? बरोबर, कोणाचं नंबरिंग बरोबर आहे? पहिल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? सेकंड. फोर्थ नंबर. सेकंड नंबर सर. सेकंड नंबर बरोबर आहे असं तुझं म्हणणं आहे. ठीक आहे, सेकंड बरोबर आहे. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? सेकंड बरोबर आहे. फर्स्ट. फर्स्ट बरोबर. फर्स्ट मध्ये बघायला गेलं तर फंक्शनल ग्रुप आहे का त्याच्यात? नाही सर. नाहीये. मग नाहीये.
चेनची लेंथचा प्रश्न येतच नाही काही, एकच चेन आहे ती दिसते आपल्याला. राहिला प्रश्न सबस्टिट्युएंटचा. मग आता तुम्ही याचं नाव काय देणार पहिल्याचं? इथाईल. आणि याचं काय देणार? मिथाईल. मिथाईल. अल्फाबेटिकल ऑर्डर वापरा. पहिलं नाव कोणाला, म्हणजे पहिलं नंबरिंग कोणाचं झालं पाहिजे? इथाईल. मग नंबरिंग लेफ्ट टू कडे पाहिजे. राईट. हे चुकलेलं आहे, नाही चालणार. अजून एक तुम्हाला इथे ते फसवतात आहे. बऱ्याच जणांना काय होतं माहिती का, ट्रिपल बॉन्ड लक्षात राहतो, पण हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड नाही. कोणाचा आहे? सी ट्रिपल बॉन्ड. सायनाइड. तो एक फंक्शनल ग्रुप आहे. फंक्शनल ग्रुपची प्रायोरिटी इथून सुरू झाली पाहिजे. ती इकडून इकडे दिली, जे चुकलेलं आहे, नाही चालणार. 3 नंबर मध्ये फंक्शनल ग्रुप म्हणजे असा फंक्शनल ग्रुप आहे ज्याचा स्वतःच कार्बन आहे, त्याचा कार्बन सोडून चालेल का? नाही. नाही. त्यामुळे ते 4 नंबर मध्ये सी ट्रिपल बॉन्ड हा फंक्शनल आहे आणि डबल बॉन्ड हा मल्टिपल आहे. नंबरिंग केलेलं बरोबर आहे, चेन पण बरोबर आहे. आन्सर काय येणार? 4. ओके. Which of the following functional group has the highest priority? फर्स्ट तर Ester. फर्स्ट सर. एक मिनिट. चेन सिलेक्ट करायची. चेन सिलेक्शन झाल्याच्या नंतर नंबरिंग करायचं आणि मग कंपाऊंडला नाव द्यायचं. सिलेक्ट केलेली चेन बरोबर आहे कारण ती लॉंगेस्ट आहे. हो सर. नंबरिंग कसं करू? कुठूनही केलं तर झालं. 1 2, इथं काय येणार 3, इकडे काय येणार 4. 3,4 डायमिथाइल पुढं हेक्सेन. सेम याचं नंबरिंग लेफ्ट का राईट नाही करायचं? दोन्ही कुठून नाही केलं तरी चालू शकतो. सेम. सो लेफ्ट नी केलं 1, इथं काय आला 2, 3, 4, इथं काय येणार 5. आणि किती कार्बनची चेन आहे? 6. 2,5 असं लिहायचं का 2 2,5 लिहायचं? 2 2,5 हा. काही जण काय करतात माहिती का, असं लिहितात 2 आणि मग डायमिथाइल लिहितात. असं नसतं ते. 2 मिथाइल आहे म्हणजे प्रत्येकाचा ऍड्रेस वेगळा आला पाहिजे. सो 2, 2, 5,5. 4 ला काय म्हणतात? टेट्रा. CH3 ला मिथाइल. वर्ड रूट कोणता? हेक्स. आणि काय आलं? प्रायमरी प्रिफिक्स सफिक्स. सफिक्स. नेक्स्ट. आता इथून पुढे मेन सगळे जे नॉमेनक्लेचर आहे ते सुरू झालेले. हे एकदा नीट तुम्हाला जमले तर बाकीच काही नाही राहिलं चॅप्टर मध्ये. चला, पहिल्या एक्झाम्पल मध्ये हे जे काही तुमच्या समोर आहे त्याच्यामध्ये चेन स्ट्रेट घ्यायची का चेन खाली बेंड घ्यायची का दोन्ही पण चालतील? ग्रीन कलरची दोन्ही पण चालतील. आणि पिंक कलरची दोन्ही चालेल ना? हो सर. काही प्रॉब्लेम नाही. लेफ्ट नी नंबरिंग करून टाकू. 1 2 3 4 5. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज असं आहे की तुम्हाला ब्रँड पाहिजे. ती ब्रँड जरा मी थोडी साईडला काढू. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C. ठीक आहे. याचं नाव काय असतं आपल्या हिशोबाने? नेहमी आपण काय देतो याला? काय म्हणतो? विनाईल. विनाईल. म्हणून मी तुम्हाला काल परवा सांगितलं असेल मे बी की असं काय नाही की इथं CH3 आला पाहिजे. तिथं ती चेन तिथपर्यंत पोहोचली म्हणजे दॅट इज अ विनाईल. आता पुढे काय? 3 ला कोणता ग्रुप जोडलाय? विनाईल. 1 ला डबल बॉन्ड सुरू झालता, बॉन्ड एक जॉईंट झालेला आहे. नाव चेक करा बरोबर आहे का? येस. पहिला समजला का तुम्हाला? हो सर. ठीक आहे. त्याच्यात ऑर लिहिलेलं तुम्हाला दिसत असेल तिथं, तर ऑर का लिहिलेलं आहे? बिकॉज तुम्ही आता हे कन्फ्युजिंग आहे परत बघा.
IUPAC त्याच्या पहिल्या रूल मध्ये तुमच्या महाराष्ट्र बोर्डच्या बुक मध्ये काय म्हणतं की IUPAC नुसार एका कंपाऊंडला एकच नाव असतं. पण जसं त्यांनी त्यांचे रूल डेव्हलप केले त्याच्यामध्ये त्यांना असं दिसलं की कधी कधी कॉमन नेमला त्याच्यामध्ये ऍड केलं तर सोपं होऊन जातं. आता तुम्हीच बघा, आता इथं खालचं नाव पूर्ण IUPAC रूल नुसार आहे, पण ते खूप कॉम्प्लिकेटेड होतं बघा. इथिनील 3 वगैरे लिहिणं, त्यापेक्षा साधं सिंपल कोणतं आहे? मला एक सांगा, आयसो हा शब्द किंवा निओ हा शब्द कॉमन नेम आहे का IUPAC? कॉमन. पण ते कधी कधी IUPAC मध्ये वापरतात ना. तुम्ही दोन्ही पद्धतीने देऊ शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर बेन्झिनचं नाव सांगा बरं IUPAC. फिनाइल. फिन. नंबरिंग कुठून सुरू करू सांगा? एनी का? 1 2 3 4 5 6. चला बोला IUPAC नेम काय? फिन सर. काय काय? फिन. फिन, ठीक आहे, ते पण बरोबर आहे. आपलं नेहमीच सांगा. बेन्झीन. 1 3 1 हेक्सिन. कॉमा 1 3 कॉमा 5. पुढं काय? हेक्सिन. सायक्लो हेक्झिन. हेक्झिन. हेक्स. पुढं इनी. नीट बघा, चेक करा तुम्ही. याच्याहून परत स्ट्रक्चर काढता येईल का बघा. किती कार्बन आहे आपल्याकडं? 6. 6 6 आणि ते 6 एकमेकांना कोणत्या फॅशन मध्ये जोडले? सायक्लिक. सायक्लो. त्या सायक्लिक मध्ये 1 3 आणि 5 ला काय आहे? डबल बॉन्ड. हा, मग चुकलं ना नाव. तुम्ही म्हणताय 1 3 5 आणि तुम्ही डबल किती मेन्शन केले सध्या? एकच. पण त्या डबल बॉन्डच्या आधी काय लिहिलं पाहिजे होतं? ट्राय. आता वाचा. 1 3 5 सायक्लो हेक्झा हेक्स ट्राईन. ते नाव कोणाचं झालं? बेन्झिनचं. मला सांगा की बेन्झिनला समजा CH3 जोडलेला आहे, त्याला कॉमन नेम मध्ये काय म्हणतात? टोल्यून. किंवा IUPAC मध्ये काय म्हणणार? पण मिथाइल बेन्झिन. मिथाइल दुसरं टोल्यून पण पाहिजे. मग एवढं मोठं नाव घ्यायचं का? मिथाइल 1 3 5 सायक्लो हेक्साट्राईन. त्यामुळं कॉमन नेम मधले शब्द पण कोण वापरतात? IUPAC. ठीक आहे. आता इथं या. हे तुम्हाला कन्फ्युज करायला अशा गोष्टी दिलेल्या असतात. मुद्दाहून C2H5 लिहितात, म्हणजे तुम्हाला ते क्लिक होत नाही, पेपरला अवघड होतं ते. ऍक्च्युली किती कार्बन आहे इथं? 2 चेन कोणती घेणार? 1 2 3 4 5 आणि 6. आणि मग 1 2 3 3 ला CH3 आणि 4 ला पण काय आलं? yes. सो 3 4 डायमिथाइल हेक्स डॅश 3 डॅश EN. समजलं का सांगा? हो सर. हो सर. पुढे बघा. त्याला हाईड करायचं का? हो सर. सर लेक्चर किती बरेल? अरे हा, लेक्चर तर संपलं. लक्षात. चला एकदा सॉल्व्ह करू. चला, चेन कोणती घेऊ? स्ट्रेट घेऊ का कशी घेऊ? बोला लवकर. स्ट्रेट. स्ट्रेट चेनला किती जास्त ब्रँच? ब्रँच किती आहे? 3 आहे. 3. अजून मोठी चेन कुठे दिसते का? 1 2 3 4 5. ही पण चेन होऊ शकते माझ्या अंदाजे. चालेल अशी? नाही सर. नाही होणार. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात स्ट्रेट घ्यायला लागेल. स्ट्रेट मध्ये नंबरिंग लेफ्ट का राईट? लेफ्ट का राईट? सर बोल ना. वरती CH3 पासून जी चेन येते तिला जास्त सबस्टिट्यूएंट पण येतात आणि ती चेन मोठी पण येते. बर, 1 2 3. आता कुठं जाऊ? राईट का लेफ्ट? राईट सर.
राईट. 1 2 3 4 5 6 Left sir. Left इकडे तर बसत नाही ते. स्टेटस sir. स्टेटस ठेवायचे. बर, नंबरिंग कुठून करायचं? राईट लेफ्ट नी ना, कारण इथं नंबर किती येणार आहे? 3. 3. केलं 4 आला असता. 1 2 3 4 5 6 7 8. चला, 3 नंबरच्या ग्रुपचं नाव काय? इथाईल. इथाईल. या ग्रुपचं नाव काय? आयसोप्रोपाईल. पण आयसोला घेत नसतात अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये, टी ला घेतात. आणि याचं नाव काय? टर्शरी ब्युटाईल. टर्शरीला घ्यायचं नाही. अल्फाबेटिकली पहिला कोण येणार मग? इथाईल. बी येणार. बी नंतरून कोण येणार? इथाईल. आणि नंतरून कोण येणार? प्रोपाईल. सो नाव काय आलं? 5 टर्शरी ब्युटाईल, 3 इथाईल, 4 आयसोप्रोपाईल, ऑक्टेट. समजलं?